मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समिती अहवालावर मोठा खुलासा झालाय। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रात नाही। मराठा समाजाचं कुणबी किंवा मागास वर्गीकरण राज्य आयोगाने करावं असं समितीचं म्हणणं आहे। निजाम दस्तावेजात वैयक्तिक नोंदीऐवजी जात तपशिलाच्या नोंदी मिळाल्या, त्या नोंदी शोधल्यास समाज मागास असल्याचा दावा करता येईल असं समितीचं म्हणणं आहे। तर काय शिंदे समितीच्या अहवालात जी व्यक्ती मागास आहे त्याच व्यक्तीला प्रमाणपत्र मिळावं, बिनदिक्कतपणे जात प्रमाणपत्र जारी करू शकत नाही। सर्व कुणबी मराठा आहेत किंवा सर्व मराठा कुणबी आहेत असा कोणताही निष्कर्ष काढण्याची कार्यकक्षा समितीची नाही। 1967 पूर्वी किंवा निजाम राजवटीतील नोंदवलेले कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातीचे तपशील असलेले 47 सार्वजनिक दस्तऐवज शोधले। हे नवीन नसून जुनेच पुरावे आहेत। 1986 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत 37,43,500 कुणबी जात प्रमाणपत्र, 281 कुणबी मराठा, 3,360 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आली। ऑक्टोबर 2023 नंतर 45,856 कुणबी, 613 कुणबी मराठा आणि 501 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आले। सार्वजनिक दस्तऐवजात कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीचे पुरावे सापडल्याची संख्या 54,81,400 इतकी आहे। हैदराबाद भेटी दरम्यान निजाम राजवटीच्या महसूल नोंदी, इनाम आणि सनद इत्यादी दस्तऐवज शोधले। सरकारने कागदपत्र प्राप्त करावीत जेणेकरून जात प्रमाणपत्रासाठी त्याचा फायदा होईल। 10 ऐवजी आता 42 कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल जेणेकरून अधिक दाखले मिळण्यास मदत होईल। निजाम राजवटीच्या 1881च्या जनगणना अभिलेखात वैयक्तिक नोंदी आढळल्या नाहीत, पण त्यावेळच्या जातीचे तपशील आहेत। त्या नोंदी शोधल्यास मराठवाड्यातील रहिवाशांना कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी मागास असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात करता येईल। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास असं वर्गीकरण करणं समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण हे राज्य मागासवर्ग आयोगाने करावं। त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडे जातीचे तपशील असलेले वंशावळी आढळले आहेत। हा पुरावा व्यक्तिशः सादर केला जाऊ शकतो। मात्र देवस्थानकडचे तपशील सार्वजनिक दस्तऐवजाचं वैशिष्ट्य ठरू शकतात असं समिती मानत नाही। संस्थानाकडे जातीचे तपशील असलेले कागदपत्र पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी पावलं उचलावीत असं शिंदे समितीच्या अहवालात म्हणण्यात आलंय।